नमस्कार. आपण पाहताय ही महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर जी यात्रेनिमित्त तेरेबंदीचा खेळ असतोय बैलगाडी ओढण्याचा, त्या बैलगाडी स्पर्धा आज जत तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवर बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथे स्पर्धा आहेत. त्यासाठी लागणारे ताकदीचे आणि मोठ्या मापाचे खिल्लार बैल हे आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये जशा बैलगाडा शर्यत मुंबई, ठाणे, रायगड येथे बिनजोड, नाशिक रिंगी एक घोडा एक बैल आणि जळगाव बुलढाणा येथे जे शंकरपट चालतात, तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर 6 किलोमीटर धावण्याचे जे लॉंग रेस बैलांच्या चालतात, तशातलाच एक प्रकार यात्रेनिमित्त इथं तेरेबंदीचा असतोय. जसं बावधान बगाडासाठी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधान बगाडासाठी मोठ्या मापाचे ताकदीचे बैल लागतात खिल्लारचे, तसे ताकदीचे बैल इथे तेरेबंदीसाठी येतात. मालक बैल उठवता का जरा? हे तेरेबंदीची स्पर्धा चालू होणार आहे. समोर ग्राउंड दिसत असेल, खूप अंतरावर तेरेबंदीचं ग्राउंड आहे ते. आणि हे नवीन बैल तेरेबंदीसाठी आलेला आहे, नवीन स्पर्धक. मोठ्या मापाचे ताकदीचे बैल इथे येतात. हे सगळे बडाव बैल असतात, मोठ्या मापाचे ताकदीचे. मालक नाव सांगता का? नाव सिद्धू तेली, गाव सिरट्टी, तालुका अथनी, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर 8867527511 8867527511. ही बैल ही शेतीच्या कामासाठी वापरता का तेरेबंदीच्याच कामासाठी? तेरेबंदीसाठी ते ताकदीच्याच. याचा अंतर काय असते ओढण्याचं? 1800 फूट, 1200 फूट, 1000 फूट असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे. 2 मिनिट टाइमामध्ये किती जास्त ओढते त्याला नंबर. 2 मिनिटामध्ये जो जास्त ओढेल त्याला नंबर दिला जातो. साधारण किती बैल येतात ह्या यात्रे स्पर्धेसाठी? 25-30 पर्यंत येईल. 25 ते 30 जोड्या येतात. बैल. किती बक्षीस असते साधारणतः? 30,000 पर्यंत. 11 बहुमान काढले. या बैलांनी कुठे कुठे नंबर काढलेत आतापर्यंत? कर्नाटकमध्ये सगळे नंबर काढलेत. कर्नाटकमध्ये सगळीकडे काढलेत. याचं काय नाव आहे अलीकडच्या बैलाचं? लक्ष्मण. आणि तो पलीकडचा आहे तो चिमण्या. हे फक्त तेरेबंदीसाठीच वापरले जातात. शेतीच्या कामाला घरी वापरतात खरं, पण जास्त नाही का? यात्रा गावोगावी तेरेबंदीच्या शर्यत असतात. यात्रेने सगळीकडे जातात. हा. पाहू शकता तुम्ही, जत तालुक्यामध्ये बिळूर तालुका अथनी, जिल्हा सांगली येथे स्पर्धा आहेत आज. त्यानिमित्त ह्या बैलजोड्या आलेल्या आहेत. फुल अतिशय भव्य दिव्य मोठ्या ताकदीचे मोठ्या मापाचे बैल. भव्य आणि दिव्य मोठ्या मापाचे बैल. तुमचे आहेत का मालक? हे तुमचं आहे का?
काय नाव आहे बैलाचं? बैलाचं नाव लक्ष लक्ष्मण. तुमचं नाव काय? मलकाप्पा रामा सोलंकर. मलकाप्पा रामा सोलंकर. गाव? गाव बिळूर, तालुका आथणी, जिल्हा सांगली. तालुका सांगली जिल्हा. सांगली जिल्हा. मोबाईल नंबर सांगा. भरले 7020 49 03 27. याला जोड आता यायला लागले. हां हां. म्हणजे इकडे पण बैलाच्या रेस सारखं वायदी केली जाते एकमेकाबरोबर. चांगलं मैदान मोठं होतं. हां हां. नांदगाव कर्नाटक मधले, तालुका आथणी, जमखंडी तालुका येतो. नाव? सचिन उपर. गाव? मालिंगपूर, तालुका जमखंडी, रबकाईबनहट्टी तालुका, जिल्हा बागलकोट. इथे स्पर्धेसाठी आलाय. किती अंतर पडतंय इथून? 1800-2000 पर्यंत. नाही, इकडे गाव यांचं 110 किलोमीटर पडतंय. या अलीकडच्या बैलाचं नाव काय आहे? कंट्री. आणि त्याचं? गिड्डा, नंदगाव गिड्डा. गिड्ड. हे शेतीच्या कामाला चालतात का फक्त? शेतीला वापरतात. तेरेबंदी करून शेतीला वापरतात.